एक आमचं छोटंसं घर आहे. आज तुम्हाला जसं मी दाखवलं आधीच्या क्लिपमध्ये, हे माझं स्टेम ना, हे सुकलेले काड्या आहेत ना, ह्या डोक्यात घुसतात आणि बघा केस माझे सगळे निघतात, असे केसांमध्ये सगळं फसतंय. सो ठीक आहे, आता काय खूप सारे आंबे आहेत म्हणून. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजचा ब्लॉग असणार आहे रँडम ब्लॉग आहे. सो सॉरी जोक केला म्हणून. सो मी आले आमच्या गावच्या टेरेसवर, म्हणजे माझ्या नानीच्या घरी आहे मी, आणि आम्ही टेरेसवर आहोत आता सध्या. मी ब्लॉग करण्यासाठी टेरेसवर आले, कारण मला चांगला अँगल असं कुठे मिळतच नव्हतं, सो मला इथे मिळालं आहे. मग मी इथे आले. सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे. माझे बरेच व्लॉग्स गाईज पेंडिंग आहेत. सो 3-4 व्लॉग मला टाकायचे आहेत. ते टाकल्यानंतरच हा व्लॉग येणार आहे. सो ह्या व्लॉगला बराच उशीर होणार आहे येण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही माझा व्लॉग पूर्ण बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. थोडं उलटं बोलले मी, जाऊ द्या, असू द्यात. सो आत्ता आम्ही जातो आहे, म्हणजे ह्या व्लॉगमध्ये आम्ही आंबे तोडणार आहोत. सो ह्या व्लॉगमध्ये सगळं ते आम्ही दाखवणार आहेत तुम्हाला. आणि आमच्या अंगणात काय, हां माहिती आहे, मी बघितलं. सो आर्या इकडे, आर्यानीनं थैल्या घेतल्या तेवढ्या साऱ्या. ती रेडी झाली आंबे तोडण्यासाठी. तर तिचं हे बघा, तिला बघा. तिने कशा थैल्या पकडलेत. तर त्याच्यामध्ये आम्ही आंबे, तोडलेले आंबे त्याच्यामध्ये आम्ही टाकणार आहोत. आता आम्ही खाली जाते मी, आणि दीदीला घेऊन जाते, थोडंसं व्लॉगिंग पण करते वर. तर तुम्हाला मी टेरेसहून ते झाड दाखवते. पत्र्यावर चढून आम्हाला ते आंबे तोडावे लागतात. सो तुम्हाला दाखवते मी, थांबा. सो गाईज, आर्याला बघा तुम्ही. आर्या इकडे बघ, आर्या बघ तर, आर्या कशा थैल्या घेऊन ती रेडी झाली आहे. आणि थांब, हे बघा दीदी गेली आहे खाली, आणि हे आता मी गेटवर चढणार. गेटवरून असं वर चढणार आणि वर चढून मग आंबे काढणार. तुम्हाला आंबे दाखवते मी. हे बघा, खूप आतमधल्या साईडला, बाहेरून तरी काय आले बाहेरून तरी जरा कमी दिसत असतील, बिकॉज ऑलरेडी एक वेळ आधी तोडून झालेले आहेत. आता हे फक्त माझ्यासाठी ठेवले शूटसाठी. खाली पाडू नको, सिमेंट आहे आर्या. सो शूट मला करायचं म्हणून माझ्यासाठी ठेवलेत हे आंबे. सो आता मी हे तोडायला जाणार आहे खाली. शूटपुरते तोडणार, आणि बाकी सगळे हे जे आहेत ना कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारे, त्यांना सांगणार आहे मी तोडायला बाकीचे, कारण तिथं ना थोडी मला भीती वाटते जायला पुढे. सो चला आता आपण जाऊया, आणि तुम्हाला वरून लुक दाखवते. बघा अशा प्रकारे आमचं आहे. सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून हे सगळं घाण झालं आहे, नाहीतर आमचे पूर्ण टायर्स एवढं स्वच्छ आम्ही ठेवतो ना. सो दीदी ऑलरेडी जाऊन खाली पोचली आहे. आता आम्ही खाली जातो आणि आंबे तोडायला जातो. चल आर्या, लेट्स गो, चलो. हळू उतर, चल. सो गाईज, मी तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवते. मी आता खाली आले, तुम्ही बघू शकतात आंबे आमच्या झाडाला केवढे लागलेत. सो आता मी वर चढते, इथून चढावं लागणार आहे मला. सो चला, मी दीदीच्या हातात फोन देते, ती ब्लॉगिंग करेल. धर, हे घे, व्हिडिओ चालू आहे, व्यवस्थित अँगल पकड. सगळ्यांना दिसलं पाहिजे मी कशी चढते आणि कसं तोडते. दरवर्षीचं आहे माझंच काम आहे गाईज. सो आता मी चालले वर. पिशवी दे आर्या. सो आता मी ह्याच्यावर चढते. मेहनत गाईज, मी वर आले. पत्रे, मला भीती वाटते, पत्रे थोडे लूज वाटतात मला, खाली पडू शकतो. सो मी आले वर, आणि तुम्ही आमचे आंबे बघू शकतात. बघा, हम लोग के आम, कितने सारे आम है. एकूण किती आंबे निघले थैल्यांमध्ये मी तुम्हाला हे काउंट सहित सांगणार आहे थोड्या वेळात.
सो मी फटाफट आंबे काढते, तोपर्यंत माझा ब्लॉग पूर्ण बघा. सो चला. पहिला आंबा काढलाय मी. आता आहे ना छोटा बेबी कुत्र्याचा होता हा त्याच्या महाग. ते बघा त्यांचा आंबा. सो गाईज, स्वतःच्या घरचा आंबा तोडण्याची मजा खूप वेगळी आहे. ज्यांच्या ज्यांच्या घरी आंब्याचे झाड आहेत त्यांना हा अनुभव नक्कीच असेल. सो आता मी माझ्या घराच्या पत्र्यावर आहे, म्हणजे लाईक आमचं छोटंसं घर आहे. असं तुम्हाला जसं मी दाखवलं आधीच्या क्लिपमध्ये. हे माझं स्टेम ना, हे सुकलेले काड्या आहेत ना, ह्या डोक्यात घुसतात आणि बघा केस माझे सगळे निघतात, असे केसांमध्ये सगळं फसतं आहे. सो ठीक आहे, आता काय खूप सारे आंबे आहेत म्हणून मला आता तसंच करावं लागणार आहे. तुम्ही इथे आंबा बघू शकतात. चीक ह्याची लागण्याची दाट शक्यता आहे म्हणून मी सावकाश काढते. सो हा आंबा बघा किती सुंदर आहे, मोठे मोठे आहेत अजून. तुम्हाला बाहेरून असा हिरवा दिसतोय, पण ह्याला कट करून मी तुम्हाला दाखवेल एक आंबा पिकलेला. आतमधून पूर्ण पिवळा जरद निघतो आणि इतका गोड आहे ना हा आंबा. आम्ही तर ना खूप पागल आहेत ह्या आंब्यासाठी, लिटरली. माझे केस अडकत आहेत यार. सो आता मी एक एक करून सगळे आंबे काढून घेते. बघा तुम्ही वर दिसत आहेत का तुम्हाला आंबे किती सारे, सगळीकडे आंबेच झालेत. सो एक एक करून मी फटाफट काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. हां, पिशवीत मी जमा केलेले दाखवते तुम्हाला, थांबा. गाईज बघा पिशवीतले आंबे, अजून पण पूर्ण पिशवी पूर्ण भरणार आहे ही. बघा अजून आंबे तुम्हाला दाखवू का कुठे कुठे लागलेत. हे बघा इथे एक आंबा आहे, इथे हे बघा दिसत आहेत का. त्या साईडला तर भरपूर आंबे आहेत, भरपूर. पण माझी हाईट नाही पुरणार. कन्स्ट्रक्शन साईटवरचे जे कामगार लोक आहेत त्यांना मी सांगते काढायला. आणि नारळचं झाड पण आहे आमच्याकडे, नारळ पण दाखवते मी तुम्हाला. हे बघा नारळसुद्धा 15-20 नारळ लागतात त्याला. इतके स्वीट आहेत ना ते नारळ यार. आंबे मला ना क्रेविंग होती आहे खाण्याची, क्रेविंग. सो तुम्ही इथे बघू शकतात खूप आधी ऑलरेडी काढलेले आहेत. आता हे फक्त माझ्यासाठी ह्या लोकांनी ठेवलेत काढण्यासाठी, मला शूटसाठी. आणि त्या दोघी मी तुम्हाला दाखवते. तुम्ही दोघी काय करतायत खाली, मला बघतायत. सो गाईज, एक थैली भरून पूर्ण आंबे निघालेत सध्या तरी. आणि बाकीचे खूप वर आहेत जे माझ्या हाताला येत नाही आहेत. हां, हिने लाकडीची सोय केली आहे अशी ना, काहीतरी काटा आकडा पाहिजे ग त्याला. स्वतः लाकडीने थोडंसं मारून ट्राय करते. सो लेट्स गो. मम्मा कसा हालतोय. ठीक आहे चला, मी तुम्हाला नंतर भेटते काढून. सरक. सो गाईज, फायनली जेवढे आंबे हाताला लागले होते तेवढे मी काढून घेतलेत. माझ्या हाताला खूप लागलं आहे, सालटे सगळे निघालेत. तर काढताना तोडताना सगळे ते जे ब्रांचेस सुकलेले असतात त्या काड्या लागल्यात माझ्या हाताला. तुम्ही माझा अवतार पूर्ण बघू शकता. खूप मेहनत घेतली आहे जास्त आणि पूर्ण मला घाम आला आहे. पूर्ण धूळ जी साचली होती झाडांवर पानांवर ती सगळी माझ्या अंगावर पडली. जेवढे शक्य होईल तेवढे मी काढलेत. आणि 3 पिशव्या आम्ही घेतलेल्या, 3 पिशव्या फुल भरून आमचे आंबे निघाले. अवतार बघू शकता इथे. हे बघा माझा पाय बघा गाईज, पाय देखून आहे. आणि पिशव्या बघा, हे बघा आमचे आंबे. एवढे सारे आंबे आम्ही काढलेत. एक आंबा एवढा मोठा हाता एवढाला. हे बघा दीदी, तू पिकलेला काढलाय का. असे आमचे 3 पिशव्या पूर्ण भरले आहेत. आणि फायनली आंबे निघलेत. आता थोड्या वेळाने तुम्हाला, जसं की मी आधीच्या क्लिपमध्ये सांगितलं, की आमच्या कन्स्ट्रक्शन साईटवरचे जे माणसं आहेत ते वर चढणार आहेत आणि वर चढून ते आंबे काढणार आहेत. सो ते पण तुम्हाला मी दाखवेल.
सो आत्ता पुरतं एवढंच सगळं झालेलं आहे मस्त. आता मी जाऊन फ्रेश होते, आंघोळ करते. भेटूयात आपण थोड्या वेळाने. बाय बाय. आर्या बॅग सारखं घेतलंय. चलो अरे थांब दीदी घे ना, ताईला पण घे व्हिडिओ. मला नको. घेतलंय. चल गोडे का चल का पिते. चल दीदी तिथं बस तुझा व्हिडिओ काढते. चालू कर दीदी. चालू आहे. ते धुवायला लागते. सो गाईज छान मी वॉश केलाय आणि आता हा पिकलेला आंबा आम्ही कट करून तुम्हाला दाखवतो. आणि आर्या लुक ॲट आर्या. गाईज तुम्ही बघू शकतात, बाहेरून बघा कसं आहे आणि आतमधून बघा कसं आहे. हीच खासियत आहे आमच्या गावच्या आंब्याची, म्हणजे आमच्या घरातला जो झाड आहे ना त्या आंब्याची. असं वाटतं कैऱ्या आहेत, पण आतमधून बघू शकता तुम्ही. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर मी देऊ शकत नाही, पण मी खाते आणि ह्याचा आनंद घेते, आस्वाद घेते. मला आठवण द्या. हां खाते तू तर ऑलरेडी घेते. ऑलरेडी. सो मी तुम्हाला खाऊन दाखवते आणि टेस्ट पण दाखवते. मला तरी दाखवा ना. भाई काय गोड आहे. पहिला आंबा खाल्लाय मी, हा पहिला ह्या वर्षातला आमच्या झाडाचा. मस्त. मला तरी द्या ना. असा पूर्ण स्प्रेड करून खायचा, तेव्हाच मजा आंबा खाण्यामध्ये. खा रे कैसे ये लोग. आप भी खा लो ना केक ब्लॉक करके कशी टेस्ट. घे पिले जरा. 3-4 द्या. सो गाईज मँगो खाऊन झालेत आणि मी डायरेक्ट कंटिन्यू करते हा व्लॉग. सो मँगो खाऊन झालेत आणि दुसरा दिवस आहे. सो आज संडे आहे आणि आम्ही बनवतो आहे बिर्याणी, चिकन बिर्याणी. सो इथे मला मी मॅरिनेशन करून ठेवलं चिकन. जवळपास 1-1.5 तास झाला चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलं आहे. आता कांदे आणि टोमॅटो हे सगळं कट करून घेते आणि मस्तपैकी चिकन बिर्याणी बनवणे. माझ्या हातची सगळ्यांना खायचं आहे, स्पेशली माझ्या मावशीला, जे की आता स्टडी करते तिकडे जाऊन दुसऱ्या रूममध्ये. सो आता चला मी फटाफट बनवायला घेते आणि तुम्हाला दाखवते. पूर्ण रेसिपी नाही दाखवणार, थोडंफार ग्लिम्स दाखवेल. चला. सो गाईज इथे मी टोमॅटो आणि कांदे घेतलेत. आता ह्याला कट करून घेते फटाफट आणि मग भेटू आपण. गाईज आमच्या घरात फुल काम चालू आहे सगळीकडे. आणि ह्याला बघा. हाय अजय. अजय ब्लॉगमध्ये हाय तर बोल. नीट बोल, नीट जवळ येऊन बोल. असं हाय बोल. काय आता काय करणार. सो मी मस्तपैकी आता थोडा तुम्हाला आवाज येईल गाईज. तर मी मस्तपैकी आता टाकलं आहे बिर्याणी, म्हणजे चिकन शिजायला. आणि ही मॅडम बघा आता चालली आहे बाजूवाल्या रूममध्ये. सो आता आम्ही मस्तपैकी चिकन बिर्याणी खाणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऊन इतकं कडाक्याचं आहे, तुम्ही इथे मागे बघू शकतात. खूप ऊन कडाक्याचं आहे. मी आता चिकन टाकून आले, मॅरिनेट केलेलं चिकन शिजायला. आणि एकीकडे भात पण मी हे करायला ठेवला, बॉईल करायला ठेवलं आहे. आणि चला निशंक काय करतोय बघूया आपण. लेट्स गो. काला काला दिख रहा है क्योंकि इधर लाइट नहीं है. सो गाइज इधर मेरा करामत देख सकते हो तुम लोग, मैंने क्या करामत किया है. अभी इधर चिकन मस्त पैकी शिज रहा है और मामी हंसती है माझी.
कारण की मी हिंदी मराठी मिक्स करते. आणि मामीला आत्ता फुरसत मिळाली म्हणून मामी आत्ता मोबाईलवर लागली आहे. आणि आमच्या घरातला पसारा गाईज बघू शकतात तुम्ही, कारण आमच्या घरात काम सुरू आहे. तुम्हाला कामवाले पण दाखवते मी, थांबा, जे काम करतायत ना ते. गाईज बघा, फर्निचरचं काम सुरू आहे आमच्या घरामध्ये आणि सगळं अशा प्रकारे काढून ठेवलं आहे. सो गाईज तुम्ही इथे बघू शकता चिकन छान शिजले आणि इथे मी कोशिंबीरची तयारी करते. आणि हा जो कांदा आम्ही इथे सुकवलेला आहे कट करून, सो हा कांदा पण आम्ही टाकणार आहे, फ्राईड कांदा. इथे कोथिंबीरसुद्धा रेडी आहे गार्निशिंगसाठी. आणि इथे मी जो भात आहे बॉईल करून घेतलेला आहे, तो असं मी पाणी काढून ड्रेन आउट करून सेपरेट करून घेतलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी कलर टाकणार आहे, फूड कलर. सो हे ड्रेन होतं आहे, तुम्ही इथे बघू शकतात. सो अशा प्रकारे मी 3 प्लेट्स इथे रेडी केलेत आणि चिकनसुद्धा छान शिजत आलेलं आहे. आता लास्ट प्रोसिजर जे म्हणजे ह्याच्यात कलर टाकून एक एक लेअरिंग करायचं. आता ही लास्ट प्रोसिजर आहे. सो चला बघूयात. सो गाईज अशा प्रकारे तिन्ही पण ताटांमध्ये जो मी राईस काढून घेतला आहे त्याच्यामध्ये मी छान प्रकारे कलर घोळवून, फूड कलर घोळवून असं सेपरेट करून टाकलं आहे ह्याच्यामध्ये तिन्ही पण प्लेट्समध्ये. आणि आता मी इथे फ्राईड कांदा करणार आहे. सो मी ह्याच्यात ऑइल टाकून, हा मी घरीच सुकवलेला कांदा आहे टेरेसवर, तुम्ही बघू शकतात. सो आता हा कांदा मी थोडाफार फ्राय करून घेते म्हणजे आपल्याला गार्निशिंग करता येईल. सो गाईज फायनली ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. आणि आता मी काय बोलतात, सगळं मी करून ठेवलं आहे. दीदीला शूटला बोलवते मी, लेअर करताना तुम्हाला दाखवते. कारण मी एका हातात फोन, कारण माझं स्टँड पण नाही सापडत आहे, त्याच्यामुळे दीदीला सांगते मी शूट करायला. तुम्हाला आता फायनल तयारी दाखवते मी. चला बघूयात आपण. हे बघा गाईज, इथे मी चिकन मॅरिनेट केलेले छान शिजवून घेतलं आहे. आणि मी हे असं भात मी हे करून घेतलं आहे, हलवून घेतलं आहे, जेणेकरून कलर सगळीकडे लागला जाईल. आणि इथे फ्राईड अनियन्स आहेत, हे पण मी फ्राय करून घेतले. आता मी दीदीला बोलवलं, बघा आली ती मॅडम. चला. सो सगळ्यात पहिले आपण चिकनची लेयर टाकून घेऊया खाली. सो अशा प्रकारे मी इथे चिकनची छोटीशी लेअर टाकून घेतली आहे. बघ झाली, वास तर काय मस्त येतो, याचा सुगंध वा, हा हा. आणि आता हा जो राईस आहे ह्याची लेअर आपण घेऊया. मी प्रो नाही आहे गाईस बिर्याणी बनवण्यामध्ये, पण मी ट्राय करते. लेअरिंग दाखव. दम बिर्याणी. आता पुन्हा आपण चिकन टाकायचं आहे. काय झालं? क्रेविंग्स होतात. आणि मी थोडा रस्सा टाकते, कारण खालीपर्यंत भाताला मस्त रस्सा लागला जाईल. आणि आता चमचा. माझे इथे चिकनचे 3 लेअर ऑलरेडी टाकून झालेले. आता मी हा जो राहिलेला राईस आहे तो टाकून घेते. आणि मग ही सगळ्यात शेवटची प्रोसेस आहे आता. सो गाईज आता मी हा फ्राईड अनियन ह्याच्यावर टाकते. भरभरून टाकायचं, कंजूसी नाही करायची. सो झालं आहे आता कांदा टाकून. आणि आपण आता कोथिंबीर टाकूया वरून. सो अशा प्रकारे बिर्याणीचा हा फुल पॉट रेडी झाला आहे. आता मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईवर मी
हे ठेवणार आहे, म्हणजे बेस आपला चिटकणार नाही खाली. आणि स्लो पहिले 5 मिनटं आपल्याला फास्ट फ्लेमवर करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर 5 मिनटं झाल्यानंतर आपल्याला पूर्ण फ्लेम स्लो करायची आणि पूर्ण झाकून ठेवायचं, हवा कुठूनच बाहेर निघाली नाही पाहिजे. आणि नंतर खाताना आम्ही तुम्हाला दाखवतो. चलो. सो गाईज तुम्ही बघू शकतात ऑलमोस्ट झालेलं आहे. वरून गार्निशिंग बघा मी किती सुंदर केली आहे. सो गाईज बिर्याणी रेडी झाली आहे आणि आता मी काढून बघते. जळली खिचडी. जळली नाही. जळली नाही गं. आर्या बोलते गाईज खिचडी जळली का? जळली नाही आर्या, तो ऑनियन आहे, फ्राईड ऑनियन आहे. सो तुम्ही इथे बघू शकतात बिर्याणी. वर आणायचंच नाही. सांग आर्या कसे झाले? खाली पण खा- नाही.